त्यातून बाहेर नाही आली, आता मी माझं पत्र कसं वाचू? सगळ्यांना नमस्कार. आजची जी ओपन माइकची थीम आहे, न पाठवलेलं पत्र, एंड ऑफ द शो, ही वन ऑफ द बेस्ट थीम होणार आहे द टॉक फ्लो शोची. कारण की हे पत्र लिहिण्यासाठी, या थीमसाठी लिहिण्यासाठी कुठल्या काव्यात्मक शब्दसंग्रहाची गरज नाहीये. गरज आहे ती फक्त तुमच्या न पाठवलेल्या पत्राची किंवा व्यक्त न करता आलेल्या भावनांची. आणि ही भावना प्रत्येकामध्ये असते. प्रत्येकांचं काही ना काही पाठवायचं, काही ना काही सांगायचं राहूनच जातो. आपण जेव्हा लहान होतो, शाळेत असताना पत्रलेखन मराठीमध्ये आपल्याला 5 मार्काचा एक कंपल्सरी क्वेश्चन असायचा. तर त्या पत्रामध्ये आपण नेहमी लिहायचो, प्रिय आई, प्रिय बाबा, प्रिय मित्र, प्रिय दादा दीदी. तर मी जेव्हा लहान होते ना, मला त्यामध्ये पत्रामध्ये आपण असं लिहायचो ना की मोठी झाल्यानंतर किंवा आपण बाहेरगावी शिकायला गेल्यानंतर त्यामध्ये लिहिणार की मला आता याची गरज आहे, मला हा पुरस्कार मिळालाय, माझा आजचा हा आनंद आहे, किंवा आज मी इथे हारली आहे. या सगळ्या गोष्टी आपण घरी कळवणार. तर त्या बालपणाला मला पण असं वाटायचं की मी सुद्धा मोठी झाल्यानंतर, बाहेरगावी गेल्यानंतर मी सुद्धा माझ्या घरच्यांना असंच पत्र लिहीन. पण टेक्नॉलॉजी, मोबाईल फोनने त्या गोष्टीची जागा घेतली. तर आपल्या आयुष्यात असं होऊन जातं की आई वडिलांसाठी असो की काहीतरी आपल्याला त्यांना सांगायचं नेहमीच राहून जातं. त्यांच्याबद्दल आपण जे कृतज्ञ असतो ते व्यक्त करायचं राहूनच जातो. ते शब्द तोंड घशातच अडकतात. तर ते आज मी पत्रावर उतरवण्याचा प्रयत्न केलाय. तर माझं आजचं पत्र आहे माझ्या बाबांसाठी, म्हणजे माझ्या पप्पांसाठी. तर पत्रात लिहिलंय, प्रिय पप्पा. मी माझ्या पप्पांना पप्पा म्हणून संबोधित करायचे. तर प्रिय पप्पा, हो असंच प्रिय पप्पा म्हणत पत्र लिहिण्याची माझी लहानपणी शाळेत असताना पासूनची इच्छा होती. मला नेहमी वाटायचं की मी मोठी झाल्यावर जेव्हा बाहेरगावी शिकायला जाईल तेव्हा मी तुम्हाला आणि आईला अशीच पत्र लिहित जाईल. पण पत्राची जागा आता मोबाईल फोन्सने घेतली आहे. आणि बघा, 6 वर्षापासून बाहेरगावी राहतेय पण पत्रच लिहिलं नाही. फोन्स आलेत ना, पण खूप दिवस झालेत ना आपला फोनच नाही झाला. खूप दिवसांपासून तुम्हाला खूप काही सांगायचंय, म्हणून वाटलं आज एक पत्र लिहावंच तुम्हाला. अगदी शाळेत असताना वाटायचं तसंच. शाळेवरून आठवलं, तुम्हाला आठवतं का, 2रीत असेल मी बहुतेक. उद्या 15 ऑगस्ट होता आणि शाळेचा नवीन युनिफॉर्म आणायचा होता. तुम्ही घरी आल्यावर मला म्हणाले, अरे मी तर विसरलो. हे ऐकताच माझं रडणं सुरू झालं. आणि क्षणातच तुम्ही तुमची गंमत बाजूला ठेवून ड्रेस दाखवतात. नीट रडून सुद्धा दिलं नाही. आता काय करणार ना, तुम्हाला कुठे माझ्या डोळ्यातले अश्रू सहन होतात. तशी हट्टी तर मी लहानपणापासूनच आहे. सायकलसाठी किती तो हट्ट केलेला मी, देवा. सायकल देण्यास बराच उशीर झाला, पण तुम्ही नवीन सायकल घेऊन दिली. आणि आता तो हट्ट आठवला की असं वाटतं, अरे किती वेडी होते मी. आर्थिक परिस्थितीशी झुंज देत होते आणि असे हट्ट करून किती ते दुःख दिले असेल ना. खरंच बापच हे करू शकतो आपल्या मुलांसाठी. पप्पा लहानपणी मला वाटायचं तुम्ही खूप रागवता, म्हणजे रागवण्यासाठी तुमचे डोळेच पुरेसे आहेत असं वाटायचं. तुम्ही इतके कठोर का आहात? पण आता समजते तो राग नव्हता, काळजी होती. पप्पा, तुम्ही अशा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नाही शिकवल्या, पण छोट्या छोट्या गोष्टीतून शब्दात न बोलता बरंच काही शिकवलं. तुमच्याकडून एक सर्वात मोठी गोष्ट मी शिकली आहे. तुमच्यावर अनेक वेळा आर्थिक सामाजिक संकट आले. बरेच काम पूर्ण होता शेवटच्या टप्प्यावर सोडावी लागत, त्यात अपयश येत असत. पण तरीही ज्या उमेदने तुम्ही पुन्हा उभा राहायचे ना, असं वाटायचं की काल काही वाईट घडलंच नाही. आणि अगदी तसंच बरं का, माझ्या समोर संकट आली तरी मी नेहमी पुन्हा नव्याने उभा राहते. आणि तुमची हीच शिकवण मला आजही मजबूत बनवते. बघा ना, तुमची मुलगी डॉक्टर झाली आहे. मी जेव्हा ग्रॅज्युएशन शिकत होते तुम्ही मला म्हणायचे, अगं सर्दी झालीये, पार शिंकून बेहाल झालीस तरी तुला गोळ्या खायच्या नाहीत. काय तर म्हणे, माय इम्युनिटी विल हील मायसेल्फ. तुझ्याकडे जर पेशंट आलं त्यांना तू मेडिसिनच देणार नाही, तसंच वापस पाठवशील आणि त्यांनाही तसंच म्हणशील, उगाच डॉक्टर झालीस ना. आणि खरंच
हे ते बघा ना, हे पत्र पण मी नाक फुरफुरतच लिहिलंय, न गोळी घेता. असो, आज जेव्हा मी मागे वळून पाहते ना, तेव्हा लक्षात येतं मी जिथे कुठे उभी आहे तिथे पोहोचण्यात तुमचा आणि आईचा खूप मोठा वाटा आहे. माझी इच्छा होती की जेव्हा मी नोकरी करेल आणि पहिलं पेमेंट येईल ना, तेव्हा तुम्हाला एक सुंदर वॉच गिफ्ट करेल. नोकरी लागली, अनेक पगार झाले, पण तुमच्यासाठी ती घड्याळ घ्यायचं राहूनच गेलं. पण जेव्हा एखादं यश मिळतं ना, तेव्हा मनात पहिला विचार तुमचाच असतो. आणि जेव्हा काही चुकतं, जेव्हा काही भीती वाटते, जेव्हा सगळं काही कठीण वाटतं, तेव्हाही मनात पहिलं नाव तुमचंच येतं. तुम्ही नेहमीच म्हणायचे, घाबरू नकोस, तू मजबूत आहेस. पण पप्पा, कधी कधी मजबूत राहणं खूप अवघड होतं. कधी कधी खूप थकायला होतं. कधी कधी खूप एकटं वाटतं. तर तेव्हा तेव्हा वाटतं की एकदा फक्त तुम्ही माझ्या जवळ बसावं, डोक्यावर हात ठेवावा आणि पुन्हा एकदा म्हणावं, काळजी करू नकोस, मी आहे ना. तुमच्या सोबतचे छोटे छोटे क्षण आता आठवतात. त्या सगळ्या गोष्टी तेव्हा साध्या वाटायच्या, पण आज त्या आठवणी माझ्यासाठी खजिना आहे. फक्त आज मी मोठी झालीये, जीवनात पुढे चालत आहे. नवीन लोक भेटतात, नवीन स्वप्न येतात, नवीन लढाया सुरू होतात. पण या सगळ्या प्रवासात तुमची फक्त आठवणच सोबत असते. होत्याचं नव्हतं होणं काय असतं हे मी त्या रात्री अनुभवलंय. असो, त्याबद्दल मी बोलणार नाही. पण पप्पा, मी आजही भक्कम उभी आहे, अगदी तुमच्यासारखी. तुम्ही मला तुमच्या प्रोफेशनल सर्व कामात इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचे ना, आणि नेहमी म्हणायचे ना की माझ्यानंतर माझी सर्व कामं तुलाच पाहायची आहेत. बस फक्त त्यामुळेच मी आजही भक्कम उभी आहे. रोज मी तुमच्या त्या वाक्यावर उभी राहण्याचा प्रयत्न करते आणि नेहमीच करेन. बस हेच सांगण्यासाठी मी पत्र लिहिते, माझ्या प्रिय पप्पास. अरे देवा, इतकं सगळं महत्वाचं मी या पत्रात लिहिलंय, पण ते तुम्हाला पाठवू नाही शकणार, कारण की आता तुम्ही जिथे असतात तिथे कुठलाच पोस्टमन पत्र घेऊन जात नाही. बट आय नो तुम्ही माझ्या सोबत नेहमी आहात. आणि हे होतं माझं न पाठवलेलं पत्र नाही, तर न पाठवता येणारं पत्र. थँक्यू.